करा. वाढीव सिस्टीमचे नियमबद्ध झालंच पाहिजे. झालंच पाहिजे, झालंच पाहिजे. एमएससीबी की अधिकारी की दादागिरी नहीं चलेगी. नहीं चलेगी, नहीं चलेगी. चालू तलाठी पालन स्मार्ट मीटर नहीं चलेगा. नहीं चलेगा, नहीं चलेगा. विविध मागण्यांसाठी माकपचे जेल भरो आंदोलन. डहाणूत 3,000हून अधिक कार्यकर्त्यांची रॅली. भारताचा कम्युनिस्ट पक्ष अर्थात माकपच्या वतीनं विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवार दिनांक 10 ऑगस्ट डहाणू येथे जेल भरो आंदोलन करण्यात आले. पारनाका येथून तहसीलदार कार्यालयापर्यंत भव्य रॅली काढण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. पारनाका येथून सुरू झालेल्या या रॅलीमध्ये माकपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, किसान सभा तसेच विविध रॅली तहसीलदार कार्यालयावर पोहोचल्यानंतर जेल भरो आंदोलन करण्यात आले. 3,000हून अधिक कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाल्याचा दावा आयोजकांकडून करण्यात आलाय. आंदोलनानंतर विविध मागण्यांबाबत तहसीलदार यांच्यासोबत शिष्टमंडळाची चर्चा झाली. यावेळी मागण्यांबाबत प्रशासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी अशी मागणी आंदोलकांनी केली. यावेळी बोलताना आमदार विनोद निकोले यांनी आमच्या मागण्यांबाबत लवकरात लवकर सकारात्मक निर्णय झाला नाही तर यापेक्षा मोठे आणि तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे. या आंदोलनाला किसान सभेचे केंद्रीय नेते अशोक ढवळे, आमदार विनोद निकोले, लडका कलांगडा, चंद्रकांत घोरखाणा, लहानी दौडा तसेच अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. मोठ्या संख्येनं सहभागी झालेल्या आंदोलकांनी विविध मागण्यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. जेल भरो आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार कार्यालय परिसरात पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रॅली आणि आंदोलन शांततेत पार पडले. वाढवण बंदर सरकार आपल्या भागात झाला तर आपल्याला वाटते का आपल्याकडे काय होणार नाही. पण तुम्हाला माहिती आहे आताचे जे काही भांडवलदार आहेत ते थोडेसे आता वडवी कुटुंब इकडे बसलेले आहेत बेमुदत ठेव आंदोलनाला. त्याची एक जमीन शासनाची परवानगी न घेता त्याची जमीन कशी काय विक्री झाली आणि ते प्रकरण होतं 2025 पासून. तरी त्या तहसीलदारनी आणि आपल्या डहाणू पोलीस स्टेशननी ते एवढा वाद असताना 145 दाखल नाही केला. त्याच्यामुळे तो वाद निर्माण जास्त झाला आणि आपल्या दळवी कुटुंबावर अत्याचार झाला आणि सर्व जमिनीवर बंगले बांधले. ती आंदोलन घेतलेलं आहे. त्या आंदोलनासाठी आलेले सर्व शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण जेल भरो आंदोलन अनेक मोर्चे काढतो तेव्हा शिष्टमंडळ जातं. आज आपण ठरवलेलंच होतं की आपण डायरेक्ट तहसीलदारांच्या केबिन मध्ये जाऊन बसायचं. मग तिथून उचलतील पोलिस आणि कुठे नेऊन ठेवायचं, जेल मध्ये ठेवायचं की त्यांच्या पोलीस स्टेशन मध्ये ठेवायचे हे ते ठरवतील. अशा पद्धतीचा आपण निर्णय केला आणि या ठिकाणी आपण तो निर्णय आपण नक्कीच साहेबांच्या केबिन मध्ये जाऊन बसलो. कारण आपण प्रत्येक वेळेस चर्चा करत असतो की किती विषय आहेत, त्या विषयांचं काय झालं. जेल भरो आंदोलन असं आहे, मागे एक काश्यामध्ये झालेलं ज्या फॉरेस्टच्या जमिनीसाठी आपल्याला काही काना वाटत असेल की बऱ्याचशा महिला वगैरे सांगत होत्या की कुठल्याच विषयावरती चर्चा झाली नाही. कारण जेल भरो आंदोलन ह्याच्यामध्ये चर्चा नसते तर लिहून घेतलं जातं. जेव्हा पोलीस अटक करतात तेव्हा आपण कशासाठी जेल भरो आंदोलन केलं आणि त्याचा फायदा हा जे काही वाडवडील आहेत, जे इथे वयस्कर कार्यकर्ते शेतकरी आहेत त्यांना माहिती आहे की काशामध्ये एक वेळ झालेला फॉरेस्टच्या याच्या बदल. तर तिथे आता जे आपण फॉरेस्टचे जे फॉर्म भरतो त्याला सांगितलं जातं की तुम्ही पुरावे लावा की हे तुम्ही 2005 च्या अगोदर पासून लावतात. काय सांगतो गाईचा मूत सगळं प्या ते अमृत आहे. तर आमच्यात आम्ही आदिवासी आम्ही गुरेढोळे पाळणारे लोक ना. आम्ही गुरेढोळे पाळणारे लोक. तू पाळतोस का म्हटलं गुरेढोळे? जेवणावर पण मूतच पितो, पाणी पिऊच नको. लाजा तरी वाटतात काय? लोक चंद्रावर गेली, आता मंगळावर जाण्याची तयारी करतो आणि हा मला गाईचा मूत प्यायला सांगतो. हे तुमचं शिक्षण? हे डहाणूच बघा. अरे आपण सांगतोय ना विनोद रडका पोलिसांना की अरे तुम्ही घ्या तरी नाव, ते पिंजरे पाठवा आणि जेल मध्ये घेऊन जा. ऐकावं हिम्मत यांची. दिसतोय का एक तरी पिंजरा? दिसतोय?
नाही, हिम्मतच नाही, कारण यांच्या जेलमध्ये एवढे हजारो लोक ठेवायला यांच्याकडे जागाच नाही. हे आहे वस्तुस्थिती. सर, जेल भरो आंदोलनाच्या नेमकी पार्श्वभूमी काय? आज हे जेल भरो आंदोलन संबंध देशभर होत आहे. लाखो लोक त्याच्यामध्ये सहभागी होत आहेत आणि केंद्राच्या आणि राज्याच्या भाजप सरकारच्या जनता विरोधी धोरणांच्या विरोधात हा जेल भरो आंदोलन हे आज महाराष्ट्रात आणि देशात हे आज होतं आहे. याच्यामध्ये मुख्यतः आज डहाणूमध्ये जे मुख्य प्रश्न आहेत, वाढवण बंदर बंद करा, स्मार्ट मीटर रद्द करा, जमिनी ज्या वन जमिनी, तळघर जमिनी, देवस्थान जमिनी या कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावावर करा आणि अशा तऱ्हेचे आज जी अतिवृष्टी झाली याच्यामध्ये ज्यांना नुकसान भरपाई अजून मिळाली नाही त्यांना द्या, असे जनतेचे जिव्हाळ्याचे प्रश्न हे घेऊन आज इथे जेल भरो आंदोलन इथे डहाणूमध्ये होत आहे. तसंच पालघर जिल्ह्यात आणि ठाणे जिल्ह्यात सगळीकडे होत आहे, महाराष्ट्रात होत आहे आणि हजारोच्या संख्येने लोक या ठिकाणी भाजपच्या सरकारचा जे त्यांचं अत्यंत वाईट धोरण आहे त्याचा निषेध करत आहे. आलेली नाही हे तुम्ही अशा घटना अनेक वेळा फसवता आणि आम्हाला आवनी सोडून असे मोर्चे काढायला लावता. साहेब, लक्षात ठेवा, ही आमची गोरगरीब शेतकऱ्यांची कामं झाली पाहिजे, पण तुम्ही जाणून बुजून करत नाही. हे म्हणजे काम करायचंच नाही असा उद्देश आहे आपला. या प्रकरणावरून हा प्रश्नावर समजते, म्हणजे एवढे वर्ष पळून हा अजून सुद्धा तो प्रश्न सुटला नाही. असे अनेक प्रश्न, साधे रेशन कार्डचे प्रश्न सुटत नाही. आता आमचे तळघरांचे भरलेले फॉर्म 3 महिन्यात नावावर करून देऊ. किती झाले ते आम्हाला सांगा. जोपर्यंत नावावर होत नाही तोपर्यंत इथून आम्ही जाणार नाही. 7/12 आम्ही बघू, त्या 7/12 आमची घरांचे नावं नाही येतात. तुम्हीच सांगितलं की 3 महिन्यात नावावर करून देऊ. सर, आम्हाला नावावर करून द्या तरच इथून जाऊ, नाही अन्यथा जाणार नाही. लॉर्ड पोटे की जय, लॉर्ड झेडे की जय, इन्क्लाब जिंदाबाद, इन्क्लाब जिंदाबाद. तर घराची जमीन नावावर झालीच पाहिजे, तर घराची जमीन नावावर झालीच पाहिजे. पिढून पिढ्या कसत असलेली वर्ग जमीन या नावावर झालीच पाहिजे. पिढून पिढ्या कसत असलेली वर्ग जमीन नावावर झालीच पाहिजे. आमच्या इथे पोहोचलेल्या 10 दिवसांमध्ये येऊन दाखवलं त्यांनी. नाही दाखवलं ना, 1 वर्ष झालं पर्यंत दाखवल्या. आमच्या इथे स्वतः जागेला लागून 10 दिवसात दाखवल्यामध्ये. आणि भांडणात एवढे भांडणं इथे भांडतात ते केसेस चालू, आणि ते कसे काय सांगतील. माझ्या जागा इथं बसते, ह्याला कागदोपत्री पुरावा ह्यांच्याकडे पण काही नाही आहे, त्यांच्याकडे पण काही नाही आहे. त्यामुळे ह्यांना हद्दी दाखवता येईल, हा यांचा प्रॉब्लेम आहे गेल्या एवढ्या दिवसापासून. आणि हे आत्ता पण जरी गेले तरी हा प्रश्न तिथं तोच येणार. हे असं ही चिंचोळा पट्टा आहे. दिसत नसेल मला माहिती आहे ना, माझी कुठे आहे ती. ते आधी प्रमाणे नाही दाखवता येते काही. नाही, थांबा एक मिनिट. आता माझं पोझिशन आहे 2 एकरवर, तर मी तुम्हाला दाखवल्यानंतर ते मोजणी करून हद्द दाखवाल ना. पूर्ण ह्याच्यामध्ये निदान 80% तरी जागा तुम्ही दाखवली पाहिजे की मी एवढी हद्द येते, 330 मध्ये एवढी हद्द येते. कुठे जर निघत असेल तर आपलं काम आहे ते हद्द दाखवणं.